उल्हासनगरात जुन्या वादातून एका इसमावर सराईत गुंडांनी हल्ला केलाय। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। 4 दिवसापूर्वी दिलीप पारोलेकर यांच्या मुलाची मोटरसायकल आरोपी बिट्टू ठाकूर याने तोडफोड केली होती। याविषयी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। याचा राग मनात धरून आरोपी यांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने दिलीप पारोलेकर यांच्या घरी जाऊन हल्ला केला। यात दिलीप याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणानंतर सराईत आरोपी बिट्टू ठाकूर आणि करोतिया हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। वेळीच पोलिसांनी या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पारोलेकर कुटुंब करत आहे। माझं नाव दिलीप बापू पारोलेकर माझं नाव आहे। मी दुपारी जेवण त्याला घरी येतो या टायमाला 1 वाजता 1च्या अगोदर। मी त्यासोबत आलो माझ्या घरी, पाय वगैरे धुतले, आम्ही पायरातून वरती गेलो। मालकाने माझ्या फक्त तो पंकज करोतिया आणि तो बिट्टू ठाकूर हा तो मोठा कुऱ्हाडी होता लोखंडी। पंकज हातामध्ये लोखंडी रॉड होती। मी तिने आधी समोरच्या घरा विचारलं, बाई यशवंत घर किती आहे? त्यांनी मला सांगितलं आमच्या घरात नकार आला। लगेच मी पटकन खाली उतरलो। मग मला क्या करतो रॉड उचलली, मला मारायसाठी त्याबद्दल मारणं चालू केलं। मला बोलून सुद्धा नाही दिलं काही। कारण म्हणजे काय, 2 दिवस अगोदर माझ्या मुलाची त्यांनी गाडी वगैरे तोडली त्यांनी, बिट्टू ठाकूरने। त्यामध्ये ते खूप भांडण झाले त्यांचे दोघांचे आणि माझ्यामध्ये कंप्लेंट टाकली पोलीस स्टेशन मध्ये। त्यामुळे त्यांनी ते मग ते राग आज काढला आणि ते धमकी देऊन आम्ही समजायला मारू टाकू।